सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम। आज खरं तर हा विषय जो मी घेतोय हा मुळात आधीपासून मी घेतला पाहिजे होता, परंतु एक खास करून तर माझ्या समाजातल्या प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला ज्यांनी 35 वर्षापूर्वी खांद्याला खांदा लावून, म्हणजे काही लोक तर असे होते की ते लहान होते, काही फोटो जर मी पाहिले, मी कुणाचा विषय करतोय ते लक्षात घ्या। बाबासाहेब गोपले नी हा जो विषय घेतला होता, हा विषय घेतल्याच्या नंतरला मुळात आरक्षणाच्या बाबतीमध्येच घटनाबाह्य जाऊन घेत नव्हते। घटनेत राहून आपल्याला हे मिळू शकतं, संविधानिक आधारावरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भेटू शकतात। आणि आज कुठेतरी सुप्रीम कोर्टाने मुळात हा निकाल आपल्या बाजूने दिल्यानंतरला कुठेतरी एक आपलीच बोलावं लागेल, आणि आपण काय वेगळे नाही आहोत, तर आपलेच आपल्याला कुठेतरी वेगळ्या दिशेने वेगळ्या नजरेने ज्या पद्धतीने मला जे काही मेसेज येत आहेत त्याबद्दलच मी खास करून तर बोलतोय। आम्ही काय वेगळे नाही आहोत आणि तुम्ही देखील वेगळे नाही आहात, पण हा जो विषय आहे हा विषय मुळात आम्ही घटनाबाह्य जाऊन मागत नाहीये, थोडक्यात जर तुम्हाला समजायचं झालं तर। आणि राहिला विषय बाबासाहेब गोपलेंना ज्या पद्धतीने, म्हणजे आज सोशल मीडिया सगळ्या गोष्टी आहेत, माणूस कधी कुठे जाऊ शकतो, त्यावेळेस काही नसताना बाबासाहेब गोपलेंच्या माध्यमातून हा विषय सगळीकडे महाराष्ट्रभर पसरला आणि त्याच्यानंतरला बऱ्याच जिल्ह्यातून बऱ्याच लोकांनी हा विषय लावून धरला आणि तो अजूनही लावून धरलेला आहे। फक्त आपण सर्व नेत्या मंडळींनी एकत्र येऊन हा लढा देण्याची आज गरज आहे। याच्या आधी आपण 2-3 वेळा एकत्र आलोत, पण आज खरोखर एकत्र येण्याची गरज आहे। कारण त्याचं असं आहे, तुम्ही सगळे म्हणजे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, तुमचं समाजाचे जे काही तुमच्याकडे ग्रुप असतील त्याच्यावरती तुम्ही बघताय काय चाललंय। आपण मुलांच्या भविष्यासाठी लढतोय। ज्यांनी 35 वर्ष आधी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न कुठेतरी आज साकारता, म्हणजे स्वप्न हे पूर्ण होताना दिसतंय आपल्याला। श्री मंदाकृष्ण मादिगा साहेबांचं जे योगदान आहे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये करून दिलं, आणि कुठेतरी काही लोक महाराष्ट्रातले त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा घेऊन आहेत की ते आले तरी सुद्धा आम्हाला म्हणजे एक सपोर्ट होईल। म्हणजे विचार करा, आज ते राष्ट्रीय नेते आहेत आणि आज जर बाबासाहेब गोपले असते तर याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे। ही वेळ आज आली नसते आपल्यावरती, कारण की आपल्याला जाणकार असा ठाम आपल्या पाठी एखादाही एकही समाजाचा नेता मला तरी माझ्या ह्या जे काही मी चळवळीत थोडस काम करतो दिसत नाही। त्याचं कारण असं आहे, आपण कुणाला स्वीकारायला मागत नाही, म्हणून हे आपल्याला अशा पद्धतीचे त्रास होत आहेत। सगळ्यांनी एकामेकाला स्वीकारण्याचं गरजेचंच आहे, परंतु आपापल्या जिल्ह्यावरती एक तरी चेहरा ह्या निमित्ताने आता बनवणं सुद्धा गरजेचं आहे। आणि त्या जिल्ह्याच्या चेहऱ्यातूनच कोणतरी एक नेता ह्या मागांसाठी नक्कीच झाला पाहिजे, हा ठराव करा। आणि हा जो वर्गीकरणाचा लढा आहे हा लवकरात लवकर कसा सुटेल, या प्रशासनाकडून आपण कशा पद्धतीने घेऊ हे सुद्धा हे करू द्या, कारण असू द्या। कारण त्याचा असं आहे की प्रत्येक जिल्ह्यातून एक चेहरा असा घेण्यात यावा। मुळात आपणच आपल्याला आता आपसात ठरवावं लागणार आहे, आणि त्याला सपोर्ट आपण सर्वांनी घरोघरी म्हणजे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे। त्या व्यक्तीला सपोर्ट, त्या चेहऱ्याला, त्याच्या विचाराला, आणि तो काय घटनाबाह्य जाऊन तुम्हाला काय सांगत नाहीये। त्याच्यामुळे तशा लोकांचं थोडंसं ऐका आणि आपल्या परिसरात आपला माणूस घडवा। ही संधी पुन्हा येणार नाहीये तुम्हाला। आणि राहिलाच विषय, जो मेसेज तुम्हाला द्यायला सांगितलाय, गेले किती दिवस झाले हा विषय चाललाय की त्या ईमेल वरती तुम्ही पाठवा, तर मला एकही महाराष्ट्रातला नेता असा बोलतोय की तुम्ही ते ईमेल आयडी जे काही तुम्हाला जे वाटते वर्गीकरणाच्या बाबतीत तुम्ही टाका म्हणून, असं मला तरी दिसलं नाही। दिसलं असेल, केलं असेल तर नक्कीच तो लोकांपर्यंत तो विषय जाऊ द्या। आणि कुणाला वाटते की बोललं पाहिजे, तर आज बोललात तरच सगळ्या गोष्टी होणार आहेत। जर मुके राहिलात तर आयुष्यभरासाठी तुम्ही या विषयाला पण मुकणार आहात आणि आयुष्यभर तुम्ही मुकेच राहणार आहात। हे लक्षात ठेवा। बापाने कधी गुलामी आपल्या पत्करली नव्हती आणि लेकरांनी सुद्धा पत्करायची नाहीये। क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम।